आणि आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। पुण्यातल्या विश्रांतवाडी मार्गावरच्या फुलेनगरमध्ये वाहतूक पूर्णतः विस्कळीत, पाणी साचल्यामुळे प्रवाशांचे हाल। प्रत्येक पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्यावरच्या या समस्येवर उपाय कधी काढणार, नागरिकांचा सवाल। पुण्यामध्ये वानवडीमध्ये सदोष पावसाळी पाईपलाईनमुळे नागरिकांना त्रास। पावसाचं पाणी घर आणि दुकानांमध्ये शिरून साहित्याचं नुकसान। पिंपरी आणि चिंचवड मधल्या आनंदवन कॉलनी आणि सुंदर कॉलनी मधल्या पार्किंग आणि घरांमध्ये पाणी। अग्निशमन दलाकडून नागरिकांचा रेस्क्यू। पाण्याला वाट देण्यासाठी सोसायटीची सुरक्षा भिंतही फोडली। नागपूरसह संपूर्ण विदर्भात आज येलो अलर्ट जारी। नागपुरात अनेक भागात सकाळच्या सुमाराला पावसाला सुरुवात। शहरामध्ये सध्या पावसाचं सातत्य कायम। नागपूर जिल्ह्यात आजवर 65% पाऊस। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 90% जलसाठा। एकट्या जुलैमधल्या 10 ते 12 दिवसांच्या पावसानं सरासरी गाठली। अकोला जिल्ह्यातल्या अकोटमध्ये पुन्हा ढगफुटी। रात्रीच्या धुवांधार पावसामुळे रुईखेडा इथल्या घरांमध्ये पाणी शिरलं। शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे पिकांनाही फटका, ग्रामस्थांचे हाल। लातूरच्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस। काढणीला आलेल्या मूग, सोयाबीनसह इतर पिकांचं मोठं नुकसान। तात्काळ आर्थिक मदत करा, शेतकऱ्यांची मागणी। लातूरमधल्या मांजरा धरणात 3 तासात 11 सेंटीमीटरनं साठा वाढला। बीड जिल्ह्यातल्या पाटोदा महसूल मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे झपाट्यानं वाढ। लातूर, बीड, धाराशिव या जिल्ह्याला दिलासा। संभाजीनगरातल्या जायकवाडी धरणाचा साठा 31%वर। 2.5 महिन्यात मराठवाड्यामध्ये फारसा पाऊस न झाल्यामुळे 75 पैकी 36 प्रकल्प अद्यापही कोरडेच। मात्र विभागाचा एकत्रित साठा 33%। धाराशिव जिल्ह्यातल्या चांदणी प्रकल्प 93% भरल्यामुळे 28 पैकी 1 स्वयंचलित दरवाजा उघडला। 111 क्युसेकनं विसर्ग। पिंपळवाडी, ढगपिंपरी, ब्रह्मगाव आणि दुधी गावातला शेतकरी आनंदला। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। उर्वरित राज्यात मात्र उकाडाच राहणार। जळगावमध्ये भर पावसाळी वातावरणामध्ये 35 अंशांच्या आसपास तापमान।